जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैशाखेडे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी वैशाखेडे गावचे पोलीस पाटील गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम कोकाटे, मंगेश शिंदे, युवराज वाघमारे, सोनकांबळे साहेब, अरुण शेटे, ज्ञानेश्वर हाडवळे, माऊली कुसाळकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, पंढरी शेटे, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक योगीराज अनंत, उपशिक्षिका प्रज्ञा खिलारी यांसह विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवाला मानवंदना देण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव आपल्या शब्दातून व्यक्त केला। सर्व विद्यार्थ्यांना यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, वैशाखेडे। प्राथमिक शाळा वैशाखेडेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या मान्यवरांमध्ये आपल्या गावातील बाबा नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय व्हाईस चेअरमन श्री ज्ञानेश्वर माऊली हाडवळे, तसेच त्यांच्यासमवेत ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मणजी सोनकांबळे, तसेच आपल्या शाळेला वेळोवेळी मदत करणारे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय श्री मंगेशजी शिंदे, तसेच आमचे पालक तथा आम्हाला सदैव शाळेच्या सर्व गोष्टींमध्ये अगदी पाठीशी उभे राहणारे आमचे सन्माननीय पोलीस पाटील, आपल्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री गणेशजी शिंदे, तसेच आमचे पत्रकार मित्र तथा माजी पालक सन्माननीय श्री निलेशजी शिंदे, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्री पंढरीनाथजी शेटे, शाळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री दत्तात्रय कोकाटे, युवा नेते सन्माननीय श्री युवराजी वाघमारे आणि सन्माननीय श्री आमचे पालक सन्माननीय श्री ज्ञानेश्वर माऊली कुसाळकर आणि आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, शाळेवर ज्यांचा अतोनात प्रेम आहे असे सन्माननीय श्री अरुण शेटे आणि आमच्या शाळा समितीच्या माजी सदस्य सन्माननीय सौ वनिताताई शिंदे, हे सर्व मंडळी आज या ठिकाणी आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। प्रथमतः आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू। आपण जे आज या ठिकाणी संविधानामध्ये जगत आहोत, सन्मानानं जगत आहोत, आपल्या भारत देशामध्ये राहत आहोत, याचं खरं श्रेय कोणाला जात असेल तर सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं। भारताचं संविधान तयार करण्याचं प्रमुख कार्य त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे। आणि ही जयंती साजरी होत असताना आपल्या शाळेमध्ये सुद्धा अतिशय चांगला योग आज या ठिकाणी घडून आला। मागं पाटील आले आणि या ठिकाणी त्यांनी ती संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक जयंती पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करतच असतो, परंतु एक चांगलं स्वरूप जर त्याला आलं तर मुलांसमोर सुद्धा एक चांगला आदर्श या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, मुलांना त्या ठिकाणी एक प्रेरणा मिळू शकते। आणि म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थांनी आजचा हा योग जुळून आणला, त्याबद्दल प्रथमतः तुमच्या सर्वांचे मी या ठिकाणी हार्दिक असे आभार व्यक्त करेन। बाबासाहेबांबद्दल जर माहिती सांगायचं म्हटलं तर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी सुभेदार रामजी मालोजी सकपाल त्यांचे वडील आणि महू या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला। अतिशय लहानपणापासूनच विद्वान, प्रज्ञावान अशी ही व्यक्ती अगदी संपूर्ण आयुष्यभर नुसतं शिकण्याचं ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं। आयुष्यभर शिकत राहिले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विविध पदव्या त्यांनी संपादन केल्या। जगातली अशी एकही पदवी नसेल की त्यांनी संपादन केली नाही। अगदी परदेशामध्ये आजही त्यांचे पुतळे, ज्या ठिकाणी आपल्याला भारत देशाला स्वतःची ओळख सुद्धा सांगावी लागते, त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे ज्ञान हे सर्वत्र पूजलं जातं, म्हणजे ज्ञानाला कुठल्याही गोष्टींची संमती लागत नाही। किंबहुना मी तर म्हणेल की कुठल्याही शिवेची, कुठल्याही पातळीची, कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी उणीव त्या ठिकाणी ज्ञानामुळं उणी पडते आणि ज्ञान हे सर्वत्र जगामध्ये संपन्न होत असतं। आणि हे सगळं होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एक अतिशय छानसं संविधान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे अगदी तळागाळातला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम सांगायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। म्हणजे पहिल्यांदा तुम्ही शिका, शिकल्यानंतर तुम्ही संघटित व्हा आणि जेव्हा तुम्ही संघटित व्हाल तेव्हा तुम्ही संघर्ष करा। संघर्ष कशासाठी करा? स्वतःच्या हक्कासाठी करा, अन्यायाविरुद्ध करा। आणि हे आयुष्यभर त्यांनी सांगत राहिलं आणि आज जर आपण त्याची प्रचिती बघितली तर अगदी तळागाळातला माणूस सुद्धा अतिशय उच्च पातळीवर चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो। पूर्वीचा काळ जर आपण बघितला
स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, तर त्या काळामध्ये अतिशय भयानक परिस्थिती होती. म्हणजे त्यांच्याच बालपणीच्या काळामध्ये त्यांना अगदी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, एवढी वाईट परिस्थिती होती. परंतु तरी सुद्धा हार न मानता त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये अतिशय शिक्षण हेच पहिल्यांदा त्यांनी ध्येय ठेवलं. आणि जेव्हा ते परिपूर्ण शिकून झाले दरम्यानच्या कालावधीमध्ये हे नाही आपलं ध्येय मानलं आणि आयुष्यभर त्यांनी शिक्षण घेतलं आणि नुसतं स्वतः केलं म्हणून ते लोकांना सांगण्यास पात्र ठरले. आपल्याकडे अशी पद्धती आपण करत नाही, परंतु लोकांना ज्ञान देण्याचं काम करत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पहिलं कार्य केलं आणि स्वतः पहिलं कार्य करून मग त्यांनी इतरांना ते सांगण्याचं काम केलं. आणि म्हणून ते आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्या सर्वांना अगदी पूजनीय आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मान्यवर उपस्थित झालेत. आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणारच आहोत. वास्तविक या ठिकाणी मी केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपल्या हस्ते आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करूया आणि तदनंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.